लिमिट x टेंड्स टू a f of x एक्झिस्ट, याचं मिनिंग काय पहा. A function is said to be continuous if its limit exists. एखाद्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होणे किंवा लिमिट एक्झिस्ट न होणे. आत्तापर्यंत जेवढे काही लिमिटचे सर्व एक्झाम्पल्स आहेत, प्रत्येक एक्झाम्पलच्या लिमिटची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे. ते प्रत्येक लिमिट एक्झिस्ट झालंय. मग एक्झिस्ट कधी होणार नाही लिमिट? फॉर एक्झाम्पल, लिमिट x टेंड्स टू 2 x square minus 3x plus 2 upon x square minus 4x plus 4. We have this example from limit. To evaluate this, if we directly substitute x equal to 2, x equal to 2 ही जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर 0/0 असा इनडिटर्मिनेट फॉर्म आपल्याला मिळतो. मग हे लिमिट सॉल्व कसं करतो आपण? फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे न्यूमरेटरचे फॅक्टर्स आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स. न्यूमरेटरचे फॅक्टर्स येतील x minus 2 x minus 1 आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर x minus 2 x minus 2. यात हा x minus 2 x minus 2 कॅन्सल होतो आणि शिल्लक राहतात टर्म लिमिट x टेंड्स टू 2 x minus 1 अपॉन x minus 2. 0/0 हा इनडिटर्मिनेट फॉर्म एलिमिनेट झाला. आता यात जर x ची व्हॅल्यू आपण 2 सबस्टिट्यूट केली तर 2 minus 1 म्हणजे 1 अपॉन 2 minus 2 म्हणजे हा 0/0 किंवा इनडिटर्मिनेट फॉर्म नाहीये, पण याची व्हॅल्यू काय असणार आहे? आणि इन्फिनिटी ही व्हॅल्यू पण आपल्याला चालणार नाही, कारण याचाही पॉईंट आपण ग्राफवरती नाही प्लॉट करू शकत. इन्फिनिटी ही व्हॅल्यू डिटरमाइन होत नाही. म्हणजेच लिमिट इव्हॅल्युएट करूनही जर इन्फिनिटी किंवा इनडिटर्मिनेट फॉर्म आपल्याला मिळत असेल तर अशा वेळी आपण काय म्हणणार? लिमिट x टेंड्स टू 2 फॉर दिस फंक्शन डज नॉट एक्झिस्ट. लिमिट ऑफ दिस फंक्शन फॉर x टेंड्स टू 2 डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे x टेंड्स टू 2 असताना या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. या फंक्शनच्या लिमिटची आपण व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही, आणि ती व्हॅल्यू येते इन्फिनिटी, आणि इन्फिनिटी ही व्हॅल्यू आपल्याला चालणार नाही. मग जर लिमिट सॉल्व करून येणारी व्हॅल्यू इन्फायनाइट असेल तर अशा वेळी ते फंक्शन कंटिन्युअस असणार नाही. म्हणजे फंक्शन कंटिन्युअस असण्यासाठी पहिली मुख्य रिक्वायरमेंट काय कंप्लीट होणं आवश्यक आहे? त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे. लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे म्हणजेच लिमिट फाइंड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू ही फायनाइट व्हॅल्यू मिळणं आवश्यक आहे, फिक्स डिटर्मिनेट व्हॅल्यू मिळणं आवश्यक आहे. इनडिटर्मिनेट किंवा इनफायनाइट व्हॅल्यू जर आपल्याला मिळत असेल तर आपण म्हणणार फंक्शन डज नॉट एक्झिस्ट, अँड इन दॅट केस फंक्शन विल नॉट बी कंटिन्युअस. ही पहिली कंडिशन फंक्शन कंटिन्युअस असण्याची. ही एका टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला यूज करायची. त्यानंतर सेकंड कंडिशन, लिमिट x टेंड्स टू a f of x is equal to f of a. म्हणजे फक्त त्याचं लिमिट एक्झिस्ट होणंही उपयोगाचं नाहीये, तर त्या लिमिटची व्हॅल्यू इक्वल टू काय येणं आवश्यक आहे? f of a येणं आवश्यक आहे. लिमिट एक्झिस्ट होऊन त्याची व्हॅल्यू इक्वल टू f of a यायला पाहिजे. f of a म्हणजे व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट x इक्वल टू a. मग ही व्हॅल्यू कंटिन्युटी एक्झाम्पल्समध्ये आपल्याला डायरेक्टली दिलेलीच असते. ती व्हॅल्यू f of a आणि फाइंड केलेलं लिमिट या दोन व्हॅल्यूज जर इक्वल असल्या तर अशा वेळी आपण म्हणू शकतो फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू a. पण या दोन व्हॅल्यू जर डिफरंट आल्या तर मात्र त्या पॉईंटला फंक्शन हे डिसकंटिन्युअस असेल. दिस इज द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन. मॅक्झिमम एक्झाम्पल्स कंटिन्युटी मधले जे आहेत ते
या कंडिशनवर डिपेंड आहेत सेकंड कंडिशनवर. अँड थर्ड वन इज लिमिट x टेंड्स टू a minus f of x is equal to limit x tends to a plus f of x is equal to f of a. Means what? Limit x tends to a minus f of x म्हणजे लेफ्ट हँड लिमिट, and limit x tends to a plus f of x म्हणजे राईट हँड लिमिट. त्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट या दोन व्हॅल्यूज इक्वल पाहिजेत, आणि या दोन व्हॅल्यू इक्वल टू काय पाहिजेत? एफ ऑफ ए. तरच ते फंक्शन x इक्वल टू ए या पॉइंटला कंटिन्युअस असतं. लेफ्ट हँड लिमिट इक्वल टू राईट हँड लिमिट इक्वल टू एफ ऑफ ए जर असेल तरच ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस येतं. ओव्हरऑल थिंकिंग जर यामध्ये आपण पाहिलं तर मुख्य कंडिशन एकच आहे, ती म्हणजे ही थर्ड कंडिशन. फक्त क्वेश्चनच्या टाईपनुसार त्यांना 3 पार्टमध्ये आपण डिव्हाइड केलेलं आहे. मुख्य कंडिशन एकच कशा पद्धतीने आहे आणि तीच कंडिशन इतर 2 पार्टमध्ये डिव्हाइड कशी होते पहा. लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट आपण आतापर्यंत फाइंड केलेलं नाही. ते एका पर्टिक्युलर टाईपच्या एक्झाम्पलमध्येच फक्त त्याचा वापर करायचा आणि तो कसा ते आपण त्या एक्झाम्पलच्या वेळी पाहणार आहेत. पण प्रेझेंटली ही कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी लेफ्ट हँड लिमिटचं मिनिंग आपण पाहिलेल्या सुरुवातीला x tends to a minus means the value of x is nearly equal to a but it is just less than a, and limit x tends to a plus means the value of x is nearly equal to a but it is just greater than a. आता यामध्ये लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे दोन लिमिटची व्हॅल्यू इक्वल पाहिजे आणि हीच व्हॅल्यू इक्वल टू काय पाहिजे? एफ ऑफ ए. पण लिमिटमध्ये एक कन्सेप्ट अशा पद्धतीने आहे, ही कन्सेप्ट केअरफुली लक्षात घ्या. लास्ट टाईपच्या क्वेश्चनसाठी मोस्ट युजफुल कन्सेप्ट आहे. इन केस ऑफ लिमिट्स, इफ लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट then limit of that function exist. जर एखाद्या फंक्शनसाठी एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला त्याचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट या दोन व्हॅल्यूज सारख्या येत असतील तर त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं. पण जर या दोन व्हॅल्यूज सारख्या येत नसतील तर मात्र त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. If left hand limit is equal to right hand limit, then limit of the function exists. But if left hand limit is not equal to right hand limit, then limit of the function does not exist. जर एखाद्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट इक्वल नसेल तर त्याचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. काही टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये आपण पाहणार आहेत लेफ्ट राईट लिमिट जर इक्वल नाही आल्या व्हॅल्यू तर त्याचं लिमिट एक्झिस्ट होत नाही, आणि लिमिट एक्झिस्ट होत नसेल तर फंक्शन कंटिन्युअस होईल का? ते म्हणजे पहिली कंडिशन यामध्ये इन्क्लूड झाली पहा. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सारखं आहे म्हणजेच त्याचं फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत आहे, आणि लिमिट एक्झिस्ट होत आहे म्हणजेच ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस असू शकेल. पण यात अपोजिट डायरेक्शननी पण हा रूल ट्रू आहे. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय पहा. पहिल्यांदा काय रूल पाहिला आपण? इफ लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट then limit exists. But if left hand limit is not equal to right hand limit then limit does not exist. Converse is also true. Converse म्हणजे opposite. Opposite true कसे पहा. If limit of the function exists then left hand limit is equal to right hand limit. म्हणजे जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर याचा अर्थ लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम आहेत, इक्वल आहेत.
If limit exists, then it means its left hand limit and right hand limits are same. But if limit does not exist, then left hand limit and right hand limits are not equal, not same. आता पहा, जेवढे काही आपण आतापर्यंत लिमिट्सचे प्रॉब्लेम पाहिले त्यातल्या प्रत्येक फंक्शनचं लिमिट हे एक्झिस्ट झालं. त्यात कुठेही इन्फिनिटी वगैरे व्हॅल्यू आलेली नव्हती. म्हणजे ते प्रत्येक फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट झालं. आणि ते लिमिट एक्झिस्ट झालं म्हणजेच त्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटची व्हॅल्यू सारखी येते. शेवटच्या टाईपच्या क्वेश्चनसाठी फक्त एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं तर पूर्ण एक ग्रुप क्वेश्चनचा कव्हर होऊन जातो. आतापर्यंत जेवढे काही आपण लिमिटचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्यापैकी प्रत्येक प्रॉब्लेमसाठी लिमिट एक्झिस्ट त्याचं झालेलं आहे. मग लिमिट एक्झिस्ट झालं याचा अर्थ काय की लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट सेम आहेत, म्हणजे हे इक्वल आहेत. आणि या दोघांची व्हॅल्यू पण इक्वल टू हे लिमिटच असते. जर हे दोन इक्वल असले म्हणजेच लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x, then that is also equal to limit x tends to a f of x. म्हणजे समजा लेफ्ट हँड लिमिटची किंमत 5 आली, राईट हँड लिमिटची किंमत पण 5 आली, तर लिमिट x टेंड्स टू a f of x याची ही किंमत काय घ्यायची, 5च घ्यायची. ओके. लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट जर सेम आले तर लिमिट त्या फंक्शनचं एक्झिस्ट होतं. आणि कॉन्व्हर्स काय, इफ लिमिट एक्झिस्ट देन लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. आता हे जे एक्झाम्पल आहे यात पहा, लिमिट एक्झिस्ट होतंय का, लिमिट एक्झिस्ट होत नाही. आता यात आपण लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट फाइंड करू. लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट फाइंड करण्याची एक मेथड जी की आपल्याला वापरायची नाहीये प्रॉब्लेम सोडवताना, पण ती आपण स्टडी केलेली आहे. ती मेथड कशी, x टेंड्स टू 2 मायनस, म्हणजे x ची व्हॅल्यू ही 2 च्या नियरेस्ट आहे पण 2 पेक्षा कमी आहे. समजा आपण यात 1.99 सबस्टिट्यूट करू. इथेच 1.99 सबस्टिट्यूट केला. या ठिकाणी काय येईल, 1.99 मायनस 1 अपॉन 1.99 मायनस 2 इक्वल टू काय आला, 0.99 अपॉन मायनस 0.0 डिनॉमिनेटरचं सबट्रॅक्शन. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी 100 न मल्टिप्लाय केला तर डेसिमल इलिमिनेट होईल आणि शिल्लक राहील -90. ही व्हॅल्यू असेल त्याच्या लेफ्ट हँड लिमिटची. कशी फाइंड केली आपण, x ची व्हॅल्यू 2 पेक्षा जस्ट कमी टाकली, लेफ्ट हँड लिमिटची किंमत मिळाली. आता राईट हँड लिमिटसाठी समजा आपण व्हॅल्यू घेतली 2.01, 2.01 मायनस 1 अपॉन 2.01 मायनस 2. 2.01 मायनस 1 म्हणजे 1.01 अपॉन 0. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 100 न मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येते, लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सारखं आलंय का, अँड देअरफॉर लिमिट ऑफ द फंक्शन डज नॉट एक्झिस्ट. आणि हे ट्रू आहे, त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतच नाही. म्हणजे लिमिट एक्झिस्ट होत नसेल तर लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटच्या व्हॅल्यूज डिफरंट येतील. आणि लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिटच्या व्हॅल्यू जर डिफरंट आल्या तर लिमिट एक्झिस्ट. ओके, लिमिट एक्झिस्ट होणार नाही. म्हणजे जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर याचा अर्थ काय, लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. These are the conditions for continuity. पैकी लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट फाइंड कसे करायचे हे आपल्या फर्दर टाइप्समध्ये इन्क्लूड होईलच. पण प्रेझेंटली कंटिन्युटीच्या या सर्व कंडिशन्स, 3 मुख्य कंडिशन्स 3 डिफरंट टाईपच्या एक्झाम्पलसाठी आहे. सेकंड टाईपची जी कंडिशन आहे त्याच्यावरतीच मेजॉरिटी एक्झाम्पल्स आहेत.
थर्ड कंडिशन मध्ये एक्झाम्पल सगळ्यात इझी आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटेल आणखी हे पॉईंट मधले फ्रॅक्शन मधले वगैरे कॅल्क्युलेशन समोर आहेत का नाही. सगळ्यात इझी जर असेल तर हे थर्ड कंडिशन वरचे प्रॉब्लेम्स आहेत लिमिट्स मध्ये कंटिन्युटी मध्ये असणार आहे. कंडिशन्सचे मिनिंग, a function f of x is said to be continuous at x equal to a if limit x tends to a f of x exists, limit x tends to a f of x is equal to f of a, limit x tends to a minus f of x equal to limit x tends to a plus f of x equal to f of a. These are the three conditions for continuity. Okay. या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर फंक्शन x इक्वल टू a या पॉइंटला कंटिन्युअस असेल. पण जर या कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तर मात्र ते फंक्शन त्या पॉइंटला डिसकंटिन्युअस असेल. अदरवाइज इट इज डिसकंटिन्युअस at x equal to a. Otherwise it is discontinuous at x equal to a. Discuss the continuity of following functions at the points indicated against them Number 1, f of x equal to sin 3x upon x for x not equal to 0 equal to 1 for x equal to 0 at x equal to 0. At x equal to 0. तर हा जो आपण क्वेश्चन लिहिला तो कॉमन क्वेश्चन झाला. पुढे प्रत्येक फंक्शन असेल एक एक त्यासाठी. पण ज्यावेळी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो इंडिपेंडेंटली एकच क्वेश्चन, तो क्वेश्चन या स्वरूपात विचारला जातो. डिस्कस द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन f of x equal to sin 3x upon x for x not equal to 0 equal to 1 for x equal to 0 at x equal to 0. हा जो at x equal to 0 आहे तो म्हणजेच at x equal to a. म्हणजे x equal to 0 या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता यासाठी रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने पाहिजे पहा. फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन फंक्शन इज, क्वेश्चन पेपर मध्ये ज्या स्वरूपात फंक्शन दिलेलं आहे त्या स्वरूपात आधी कंप्लीट फंक्शन लिहून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं सोल्युशन स्टार्ट. पण यात फंक्शन केअरफुली ऑब्झर्व करा. यातल्या प्रत्येक पॉईंटचं मिनिंग. दोन प्रकारे हे फंक्शन डिफाईन केलेले आहे. एक म्हणजे x इक्वल टू 0 असताना आणि दुसरं म्हणजे x इक्वल टू 0 नसताना. x इक्वल टू 0 नसताना फंक्शनची व्हॅल्यू आहे sin 3x अपॉन x आणि x इक्वल टू 0 असताना फंक्शनची व्हॅल्यू आहे 1. Value of function at x equal to 0 is 1 means f of 0 is equal to 1. f of 0 चा अर्थ काय असतो? व्हॅल्यू ऑफ फंक्शन at x equal to 0.
ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1. मग यात पहिल्यांदा फर्स्ट व्हॅल्यू आपण लिहिणार एफ ऑफ 0. एफ ऑफ 0 दिलेला आहे 1. आणि सेकंड व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजेच लिमिट x टेंड्स टू 0 एफ ऑफ x. फक्त a ऐवजी 0. We have to discuss the continuity at x equal to a means x equal to 0. मग एफ ऑफ a ची किंमत, एफ ऑफ a ची किंमत म्हणजेच एफ ऑफ 0 ची किंमत, ही किंमत आपल्याला दिलेली असते. आणि लिमिट x टेंड्स टू 0 एफ ऑफ x. x टेंड्स टू 0 चा अर्थ काय होतो? व्हॅल्यू ऑफ x इज नियरली इक्वल टू 2 बट नॉट एक्झॅक्टली इक्वल टू 2. त्यामुळं एफ ऑफ 0 साठी आपण व्हॅल्यू 1 घेतली आणि लिमिटसाठी फंक्शनची दुसरी किंमत म्हणजेच sin 3x अपॉन x ही व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. सो हियर लिमिट x टेंड्स टू 0 एफ ऑफ x इज sin 3x अपॉन x. आता फक्त हे लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे. लिमिट इव्हॅल्युएट करताना लिमिट x टेंड्स टू 0 sin 3x upon 3x into 3 multiply divide by 3. 3 constant outside. Limit x tends to 0 sin 3x upon 3x equal to 3 into 1, that is equal to 3, and therefore limit x tends to 0 f of x याची व्हॅल्यू मिळाली आहे 3 आणि एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1. या दोन व्हॅल्यूज सेम आहेत का? इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 0 and therefore f of x is discontinuous at x equal to 0. Limit x tends to 0 f of x is not equal to f of 0, so f of x is discontinuous at x equal to 0. Second one is f of x equal to x square minus x minus 6 upon x minus 3 for x not equal to 3 equal to 5 for x equal to 3 at x equal to 3. In this example, this one is the given function. Answer लिहिताना इथून आपलं सोल्युशन स्टार्ट व्हायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल गिवन फंक्शन, यात पहिली व्हॅल्यू काय लिहिणार एफ ऑफ 3, कारण कंटिन्युटी चेक करायची x इक्वल टू 3 या पॉइंटला, त्यामुळे व्हॅल्यू लिहावं लागेल एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू काय 5. सेकंड, लिमिट x टेंड्स टू 3 एफ ऑफ x इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 3 फंक्शनची व्हॅल्यू x square minus x minus 6 upon x minus लिमिट x टेंड्स टू 3 का घेतलं, कारण कंटिन्युटी चेक करायची x इक्वल टू 3 या पॉइंटला, आणि एफ ऑफ 3 म्हणजे व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट x इक्वल टू 3 ही व्हॅल्यू दिलेली आहे 5. आता हे लिमिट सॉल्व करायचं आहे. हे लिमिट सॉल्व करताना
आधी चेक करून पाहायचं कंटिन्युटीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम इनडिटर्मिनेट फॉर्म येतोय का ते. बऱ्याच वेळा एक्झाम्पल असे असतात की इनडिटर्मिनेट फॉर्म येत नसतं तरी आपण त्याचे फॅक्टर्स पाडत राहतो. यात आधी पाहायचं चेक करून फॅक्टर्सची आवश्यकता आहे का ते. x इक्वल टू 3 सबस्टिट्यूट करा, 0/0 फॉर्म येतोय म्हणजे फॅक्टरायझेशन आवश्यक आहे. काय पडतील न्यूमरेटरचे फॅक्टर्स पहा. x मायनस 3 x प्लस 2, कारण मल्टिप्लिकेशन पाहिजे -6 आणि ॲडिशन पाहिजे -1. -3 + 2 म्हणजे -1 आणि -3 × +2 म्हणजे -6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर x - 3 ॲज इट इज. x - 3 चा ब्रॅकेट कॅन्सल. लिमिट x टेंड्स टू 3 x + 2 आणि यात जर x ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट केली, 3 + 2 इक्वल टू काय आला. and therefore limit x tends to 3 f of x याची व्हॅल्यू 3 आली आहे, सॉरी 5, आणि f of 3 ची पण व्हॅल्यू 5, म्हणजे या दोन व्हॅल्यूज इक्वल आहेत. that is equal to f of 3 and therefore f of x is continuous at x equal to 3. f of x equal to cos x upon pi/2 minus x for x not equal to pi/2 equal to 1 for x equal to pi/2 at x equal to pi/2. Now for this function, first value f of pi/2, त्यात a ची किंमत pi/2, f of pi/2 किती आहे 1. सेकंड व्हॅल्यू limit x tends to pi/2 f of x equal to limit x tends to pi/2 cos x upon pi/2 minus x. आता हे लिमिट सॉल्व करण्यासाठी सबस्टिट्यूशन, put pi/2 minus x equal to h. Therefore x equal to pi/2 minus h. As x tends to pi/2, h tends to 0. As x tends to pi/2, h tends to 0. So limit becomes limit x tends to pi/2 f of x equal to limit h tends to 0. लेफ्ट साइडला आहे लिमिट x tends to pi/2 f of x. याची व्हॅल्यू होईल लिमिट h tends to 0 cos x ची किंमत pi/2 minus h upon
पाय/2 मायनस ची किंमत h इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 cos पाय/2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा, कारण फर्स्ट क्वाड्रंट म्हणून पॉझिटिव्ह, साइन h अपॉन आणि लिमिटची व्हॅल्यू काय लिहा, and therefore limit x tends to pi/2 f of x is equal to f of pi/2, कारण दोन्ही व्हॅल्यू 1 आलेल्या आहेत. So f of x is continuous at x equal to pi/2.